Hello everyone, welcome back to the session International Banking and Finance. To be continued with chapter number 6. In this chapter, we have discussed about bonds, domestic bonds, foreign bonds, and euro currency bonds. As you all know, euro bond is an international bond that is denominated in currency not native to the country where it is issued. म्हणजे तुम्ही शिकलात की युरो बॉन्ड कशाला म्हणतात, तर हे बॉन्ड इंटरनॅशनल बॉन्ड आहेत आणि ज्या देशामध्ये ते इश्यू केले जातात ते त्या देशाच्या करन्सीमध्ये नाही तर दुसऱ्या देशाच्या करन्सीमध्ये ते इश्यू केले जातात. वी हॅव सीन मीनिंग ऑफ युरो बॉन्ड अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युरो बॉन्ड. In today's lecture, we will discuss about advantages of Eurobond market and we will see what is the difference between Eurobond and foreign bond. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही युरो बॉन्ड म्हणजे काय हे तुम्हाला आठवत असेलच की ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बॉन्ड आपल्या देशात इश्यू केले जातात दुसऱ्या देशाच्या करन्सीमध्ये, तेव्हा त्याला आपण युरो बॉन्ड असं म्हणतो. उदाहरणार्थ कोको कोला कंपनी US डॉलर डॉमिनेटेड युरो बॉन्ड इश्यू करत असेल युरोपमध्ये, US मध्ये नाही, तर त्याला युरो बॉन्ड असं म्हणतात. युरो बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य आपण बघितली होती, फीचर्स बघितले होते, जसं की कोणत्याही देशाचं रेग्युलेशन त्याच्यावर नसतं, हे बेअरर बॉन्ड आहेत आणि त्यामुळे म्हणजे आपण फ्रीली ट्रान्सफरेबल, रजिस्ट्रेशनची गरज नाहीये, ज्याच्या ताब्यात असतील त्याला त्याचा फायदा मिळतो आणि त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या माणसाची माहिती कोणाला यात मिळत नाही. तसंच युरो बॉन्ड मार्केट हे होलसेल मार्केट आहे. जास्त करून हे बॉन्ड्स कोण खरेदी करतात, तर इन्स्टिट्यूशन्स किंवा पेन्शन फंड, इन्शुरन्स कंपनी, म्युच्युअल फंड ह्या त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे ही सगळी वैशिष्ट्ये आपण त्यातली बघितली. नाऊ वी विल डिस्कस अबाउट ऍडव्हान्टेजेस ऑफ युरो बॉन्ड मार्केट. Advantages of Eurobond financing. Issuer have freedom to issue bonds in a country region of their choice. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हे बॉन्ड आंतरराष्ट्रीय बॉन्ड आहेत आणि ज्या देशात इश्यू केले जातात त्या देशाच्या करन्सीमध्ये नाही, दुसऱ्या कोणत्याही करन्सीमध्ये ते इश्यू केले जातात आणि त्यामुळे इश्युअरला फ्रीडम मिळतं कोणत्याही करन्सीमध्ये बॉन्ड इश्यू करण्याचं. They also have choice of currency in floating euro bond. Both these can select for best possible benefit of their plan use. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगचा विचार करता त्यानुसार हव्या त्या करन्सीमध्ये किंवा फ्लोटिंग करन्सीमध्ये सुद्धा ते बॉन्ड्स इश्यू करू शकतात. The second advantage, Eurobonds gives issuer opportunity to take advantages of favorable regulatory and lending conditions in other countries. म्हणजे ज्या देशामध्ये नियमदृष्ट्या फेवरेबल कंडिशन आहे किंवा लेंडिंग कंडिशन फेवरेबल आहे त्या देशामध्ये युरो बॉन्ड इश्यू करण्याची संधी इश्युअरला या निमित्ताने मिळते. थर्ड, Euro bonds are not usually subject to tax or regulation of any government, which can make it cheaper to borrow in Euro bond market as compared to other debt market. विद्यार्थी मित्रांनो, एकतर पहिली गोष्ट याच्यावर कोणाचंही रेग्युलेशन नाही, कोणत्याही देशाचं रेग्युलेशन नाही, याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही आणि त्यामुळे it is not subject to tax regulation of any government आणि त्याच्यामुळे युरो बॉन्ड मधनं बॉरोइंग करणं, युरो बॉन्ड
जी कंपनी इश्यू करते ती एक प्रकारे कर्जच घेत असते, बॉरोइंग करत असते. तर हे चीपर आहे ॲज कम्पेअर टू अदर डेप्ट मार्केट. इतर डेप्ट इश्यू करण्यापेक्षा युरो बॉन्ड इश्यू करून फंड रेज करणं हे स्वस्त आहे. फोर्थ वन, obtaining financing by issuing euro bond is often cheaper. झालंय हे खरं. सॉरी. Obtaining financing by issuing euro bond is often cheaper than obtaining foreign currency bank loan. विद्यार्थी मित्रांनो, युरो बॉन्ड मधनं बॉरोइंग करणं हे स्वस्त आहे. जसं मी अगोदरच्या याच्यात सुद्धा म्हटलं होतं, इतर डेप्ट बॉन्ड इश्यू करण्यापेक्षा. त्याचबरोबर बँकेकडनं फॉरेन करन्सीमध्ये कर्ज घेण्यापेक्षा सुद्धा युरो बॉन्ड म्हणजे युरो बॉन्ड मार्फत फंड रेज करणं स्वस्त आहे. फिफ्थ वन, इट इज अ वे for companies to obtain financing in an economy where financing is difficult to obtain. म्हणजे ज्या ठिकाणी फायनान्स मिळवणं कठीण आहे त्या देशांमध्ये कंपनी युरो बॉन्ड इश्यू करून फंड रेज करू शकतात. 6. Issuing euro bonds gives company wider access to international market which they may normally not able to access. युरो बॉन्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वायडर ऍक्सेस टू इंटरनॅशनल मार्केट, म्हणजे इंटरनॅशनल मध्ये कोणत्याही देशात जाऊन तुम्ही फंड रेज करू शकता आणि हा चॉईस युरो बॉन्ड मुळे उपलब्ध होतो. 7th, since euro bond are normally aimed at institutional investors and not public, there are no advertisement cost involved, and this means lower cost for the issuing firm. आपण फीचर्स मगाशी थोडासा रिकॅप घेतला होता. तर त्या फीचर्स मध्ये बघितलं होतं की जनरली युरो बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे या इन्स्टिट्यूशन्स असतात. पेन्शन फंड, म्युच्युअल फंड वगैरे इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणून इथे म्हटलंय की इट इज नॉर्मली एम ॲट इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स नॉट पब्लिक, आणि त्यामुळे देअर इज नो ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट इन्व्हॉल्व. सामान्य लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर जाहिरात करावी लागते. पण युरो बॉन्ड मध्ये मुळात इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हेच अपेक्षित असल्यामुळे जास्त ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागत नाही. त्यामुळे ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट कमी होते आणि लोअर कॉस्ट ऑफ इश्युइंग फॉर्म, आणि त्यामुळे फंड रेज करणं, स्वस्तात फंड रेज करणं इश्युइंग फॉर्मला, किंवा स्वस्तात म्हणण्यापेक्षा लोअर कॉस्ट मध्ये फंड रेज करणं इश्युइंग फॉर्मला शक्य होतं. 8.1, it would prevent repeated financial crisis that is creating destabilization of economic and political environment. डिस्टॅबिलाइज इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल इन्व्हायरमेंट कशामुळे निर्माण होते? तर फायनान्शियल क्रायसिसमुळे. तर फायनान्शियल क्रायसिस प्रिव्हेंट करण्याची ताकद युरो बॉन्ड मार्केटमध्ये आहे. अँड द लास्ट वन, ड्यू टू लोकल अवेलेबिलिटी ऑफ फॉरेन करन्सी बॉन्ड्स, रेसिडेंट इन्व्हेस्टर्स कॅन गेट एक्सपोजर टू फॉरेन इन्व्हेस्टमेंट. स्थानिक लोकांना परदेशी करन्सीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी युरो बॉन्ड मार्केटमुळे उपलब्ध होते. दिस अलाउज देम टू डायव्हर्सिफाय देअर पोर्टफोलिओ. आता पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय? तर वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करणं. युरो बॉन्ड मार्केटमुळे परदेशी करन्सीमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी स्थानिक लोकांना उपलब्ध होते. These were advantages of Eurobond financing. Now we will discuss about distinction between Eurobonds and foreign bonds. As we have seen, first, foreign bonds issued in local market by foreign borrowers, usually denominated in local currency. बघा, foreign bonds issued in local market by foreign borrowers आणि लोकल करन्सी मध्ये इश्यू केले जातात.
Eurobonds placed mainly in countries other than one in whose currency the bond is denominated. म्हणजे ज्या देशाच्या करन्सी मध्ये हा बॉन्ड इश्यू केलेला आहे तो देश सोडून इतर देशामध्ये युरो बॉन्ड विकले जातात. So let's see meaning of euro bond and foreign bond. Meaning, euro bond is international bond that is denominated in currency not native to the country where it is issued. ज्या देशामध्ये तो इश्यू केलेला जातो त्या देशाच्या करन्सीमध्ये तो नाही तर परदेशातल्या करन्सीमध्ये इश्यू केला जातो. And foreign bond is issued by foreign borrowers in the currency of the country in which it is sold. ज्या देशामध्ये हा फॉरेन बॉन्ड विकला जातो त्या देशाच्या करन्सीमध्ये तो विकला जातो. युरो बॉन्ड मात्र जिथे विकला जातो त्या देशाच्या करन्सीमध्ये नाही तर दुसऱ्या देशाच्या करन्सीमध्ये विकला जातो. नेक्स्ट, युरो बॉन्ड issued in country other than one in whose currency bond is denominated. म्हणजे ज्या देशाच्या करन्सीमध्ये बॉन्ड डिनॉमिनेट झालेला आहे तो देश सोडून इतर देशांमध्ये युरो बॉन्ड इश्यू केले जातात. बट फॉरेन बॉन्ड्स आर इश्यूड इन लोकल करन्सी. लोकल करन्सीमध्ये हे इश्यू केले जातात. नाऊ वी विल सी what are the types of Eurobond. Straight Eurobond, floating rate bond notes, zero coupon bonds, convertible bonds, these are examples of Eurobond. Samurai, Bulldog, Sovereign, Yankin bonds, these are examples of foreign bonds. Issued by Eurobond usually issued by an international syndicate, and foreign bond is the most often issued by foreign firm to raise capital in domestic market. विद्यार्थी मित्रांनो, जर एखादी अमेरिकन कंपनी आपल्या देशात आहे आणि तिची फॅक्टरी आहे, तिला आपल्या देशामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी फंड रेज करायचे, तर ती कंपनी अमेरिकन कंपनी आपले बॉन्ड्स इश्यू करते. आता बॉन्ड्स इश्यू करते ती भारतीय रुपयामध्ये इश्यू करते आणि आपण ते बॉन्ड्स खरेदी करतो. तर असे जे बॉन्ड्स आहेत त्याला फॉरेन बॉन्ड्स म्हणतात. म्हणजे परदेशातली कंपनी आपल्या देशात येऊन हे बॉन्ड्स इश्यू करते. पण युरो बॉन्ड्सचा अर्थ असा आहे की आंतरराष्ट्रीय कंपनी आहे आणि ती डॉलर डिनॉमिनेटेड बॉन्ड इश्यू करते भारतात येऊन. म्हणजे आपण इंडियन रुपी खर्च करून डॉलर खरेदी करतो किंवा जो काही एक्सचेंज रेट असेल त्याप्रमाणे आपण डॉलर खरेदी करतो आणि डॉलर मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. अशा बॉन्ड्सना युरो बॉन्ड्स असं म्हणतात. लेट्स सी एक्झाम्पल ऑफ युरो बॉन्ड. अ जापनीज कंपनी इश्यूइंग येन डिनॉमिनेटेड बॉन्ड इन US मार्केट. बघा, जपानची कंपनी आहे ती येन डिनॉमिनेटेड म्हणजे येन हे जपानची करन्सी आहे, जापियन, त्याच्यामध्ये फंड रेस करते. पण ती कुठे रेस करते? अमेरिकेत जाऊन, अमेरिकेमध्ये जाऊन ती बॉन्ड इश्यू केलेत तिने, तर त्याला युरो बॉन्ड असं म्हणतात. अनदर एक्झाम्पल ऑफ foreign example of foreign bond is Japanese company issuing US dollar denominated bond in US market. पण समजा जपानची कंपनी आहे आणि ती US च्या मार्केटमधनं तिला फंड रेज करायचंय, पण तो फंड ती US डॉलर मध्येच रेज करत असेल तर इट इज युरो बॉन्ड. पण ती US मधनच फंड रेज करते पण जापियन करन्सी मध्ये रेज करते तर युरो बॉन्ड, आणि US डॉलर मध्ये करते तर ती फॉरेन बॉन्ड. विद्यार्थी मित्रांनो, थोडं लक्षात आलंय का तुम्हाला?
फॉरेन बॉन्ड आणि युरो बॉन्ड हे परदेशीच आहेत दोन्ही. फरक इतकाच आहे की फॉरेन बॉन्ड ज्या देशामध्ये इश्यू केले जातात, म्हणजे ज्या देशात ते विकले जातात, ज्या देशातनं फंड रेज केला जातो, त्या देशाच्या स्थानिक करन्सीमध्ये फंड रेज केला जातो. आणि युरो बॉन्ड काय, तर त्या बॉन्डचा जो काही करन्सी आहे त्या करन्सीमध्येच फंड रेज केला जातो. युरो बॉन्ड ज्या करन्सीमध्ये इश्यू केलेले आहेत त्या देशात, तो देश सोडून बाकी सगळीकडे इश्यू केले जातात. दिस वॉज द डिफरन्स बिटवीन युरो बॉन्ड अँड फॉरेन बॉन्ड. So students, today we have discussed about advantages of euro bond and what is the distinction between foreign bond and euro bond. In next lecture, we will see types of euro bond and innovations in euro bond market. Till then, thank you. Happy learning to you. Have a good day.